उठल्या उठल्या सकाळी डोळे चोळत पेपर आणि आलेलो, पण विषय असं झाला की आपण याची ती मामाच गायब झालेला इथनं. काय विषय नाही म्हटलं आणि घरला आलो. गवळी मामाकडं दूध घेतलं, पहिला साखर संपलेली ती पण जाऊन घेऊन आलो. चहा ठेवायला गॅसवर पातेलं ठेवलं, तेवढं लक्षात आलं प्याचं पाणी संपलं या. मग काय कॅन घेतला, ते डायरेक्ट आलो पाणी आणायला. 5 मिनिटात म्हणजे कॅन भरला, ती डायरेक्ट घराकडे आलो. बघा आल्या आल्या सगळ्यात पहिला मम्मीला चहा करून दिला. त्यात आपल्या डबा आणायच्या पिशव्या लई दिवस झालं धुतल्या नव्हत्या. एका बार्डीत पाणी करून गरगरीत यासनी पहिला भिजत घातलो. गॅसवर आंघोळीला पाणी ठेवलं आणि म्हणलं आता त्यावर भांडी धुवून घ्यायची. आज कामं एवढी होती की नाही म्हणलं आज पिट्टा पडणार आहे. तरी पण काय विषय नाही सोडा, आपण लाजत बी नाही ऐकत बी नाही कामं कराय. अशा किती जरी अडचणी आल्या की नाही चालते म्हणायचं, फक्त कामं करत राहायचं. भांडी धुवून झाल्यावर मस्तपैकी चकचकीत तयार झालो आंघोळ करून आणि रोजच्या प्रमाणे आई साहेबांचा व्यायाम करायला चालू केला. आई साहेबांचा व्यायाम कंटिन्युअसली रोज करायलाच लागतोय, नाहीतर लई खाव खायला लागते बघा मला. मम्मीला एक अर्धा तास फिरवून घेतलो पहिला. त्यात कामं एवढी होती की नाही आज नाश्ताच करायला मिळाला ना आपल्याला. काय विषय नाही म्हटल्यानं दुकानात जाऊन 5 रुपये शेव आणली आणि दिला दणका. कामा आवरता कधी दुपारी 1 वाजला तेच कळालं नाही. त्याचा शेजारच्या काकीने जेवायच्या आधी ताक आणून दिलेलं. आता म्हटलं सुट्टी द्यायची नाही. एका ताटात भाकरी कुस्करून ताक आणि भाकरी पहिला तयार करून मम्मीला खायला दिलो. जेवा म्हटलं आता आई साहेब काही सुद्धा विषय नाही. आणि आपण इकडे ताकाव दिला की दणका आळूच. त्यात जेवायला आज होते शाकाहारी लेग पीस म्हणजेच वांग्याची भाजी. जेवण कसलंही असू देव, समाधान खाल्ल्याला प्रत्येक असे गोडच लागते.